पुण्यामधल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयानं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे। देशात प्रथमच इथं दुर्मिळ लेपर्ड कॅटचं यशस्वी प्रजनन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे पिल्लू हँडमेड पद्धतीनं म्हणजे मनुष्याच्या देखरेखीखाली वाढवण्यात आलेलं आहे आणि ही घटना वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या पिलाचा ऑक्टोबर 2024 मध्ये जन्म झाला, मात्र जन्म दिल्यानंतर मादा लेपर्ड कॅट ही पिलाला मारत होती। तात्काळ मातेच्या तावडीतून या पिलाला वाचवण्यात आलं आणि अवघ्या 76 ग्रॅम वजनाच्या या पिलाला कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन त्याला वाढवलं। आता हे पिल्लू 6 ते 7 महिन्यांचं झालंय आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष देखरेखीखाली त्याला वाढवण्यात आलेलं आहे। तर हे लेपर्ड कॅट म्हणजे नेमकं काय आहे तेही आपण पाहूया। लेपर्ड कॅट म्हणजे वाघाटी। मांजराच्या आकाराचं हे रानमांजर। रंग आणि अंगावर बिबट्यासारखे ठिपके असतात। याचा वावर भारतातल्या पूर्वेकडची राज्य ब्रह्मदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा या देशांमध्ये तसंच कर्नाटक आणि केरळमधल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये याची उपजात आढळते। या मांजराला घनदाट जंगल आवडतं। मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यानं अत्यंत दुर्मिळ प्रजातीत त्याचा समावेश होतो।